नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मेमरी ड्रॉइंग आणि त्याचं कलरिंग कशा पद्धतीने करायचे ते आज आपण पाहणार आहोत। इथे उभ्या स्वरूपामध्ये चित्र काढलेलं पण आहे आणि रंगवलेलं पण आहे। तुम्ही पाहू शकतात की प्रत्येकाची नजर ही वेगवेगळ्या दिशेला दाखवली गेलेली आहे। अखंड चित्राला एकसारखा येलो कलर देण्यात आलेला आहे। बॅकग्राऊंड मध्ये स्किन टोन मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये फरक केलेला आहे। मागच्या बाजूला पण खूप लांबवर असणारे डोंगर आणि घरं हे पण दाखवण्यात आलेले आहे। या ठिकाणी खालच्या बाजूला असलेली नजर, त्यामुळे तिथे एक कृती करताना मुलगी दिसत आहे आपल्याला। या चित्रामध्ये ऑइल पेस्टलचा वापर केलेला आहे। प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वरूपाचं काम करताना इथे दाखवण्यात आलेलं आहे। प्रत्येकाच्या शर्टला पॅन्टला दिलेला कलर आणि बॅकग्राऊंडचा कलर यामध्ये फरक आहे। या ठिकाणी भाजी विक्रेती आहे, जी भाजी विकत आहे। तिची नजर त्या मनुष्याच्याकडे मोजमाप करताना तिचा जो काटा आहे तो कसा तिने छान पकडलेला आहे तर हेही दाखवण्यात आलेलं आहे। मागच्या बाजूला इथे आपण पाहू शकतो की अगदी लांबवर असे जे बारकावे आहेत ते पण इथे दाखवण्यात आलेले आहे। भाजी मार्केट मधलं दृश्य दिसलं आहे आपल्याला तिथे। आता आपण इथे पाहूया, बसची वाट बघत आहेत हे कुटुंब। ती मुलगी कशा पद्धतीने बसलेली आहे, तिच्या हातामध्ये काय वस्तू आहे, तो मुलगा त्या बसची आशेने वाट बघत आहे, तर हे आपल्याला इथे दिसतंय। या सगळ्या रंगकामासाठी असे रंग एकत्रित करण्यात येतात। जर तुम्हाला या पद्धतीचं शिकायचं असेल तर तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ आहे की ज्यामध्ये स्केचिंग आणि कलरिंग कशा पद्धतीने करता येईल तर हे दाखवलं जाईल। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।